कोरेगावमध्ये स्वामी समर्थ मंदिर उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करणार जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे। कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्ट मार्फत सुरू असलेली भव्य मंदिर उभारणी ही समर्थ भक्तांच्या भावना व श्रद्धेचे प्रतीक असून समर्थ भक्त या नात्याने मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी व्यक्त केले। गुरुवारी सायंकाळी 7 वाजता कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात राहुल प्रकाश बर्गे आणि सौ रेश्माताई राहुल बर्गे यांच्या हस्ते श्रींची सपत्नीक आरती करण्यात आली। त्यानंतर त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधत मंदिर उभारणीबाबत समाधान व्यक्त केले। यावेळी सेवा केंद्राचे प्रमुख विश्वास कुंभार, उपाध्यक्ष कृष्णराव साळुंखे, संजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते। कृष्णराव साळुंखे यांच्या हस्ते राहुल बर्गे यांचा, सौ रागिनी पोद्दार यांच्या हस्ते सौ रेश्माताई राहुल बर्गे यांचा, तर पोलीस पाटील दीपक शिंदे यांच्या हस्ते महेश साहेबराव बर्गे यांचा सत्कार करण्यात आला। कोरेगावातील सेवा केंद्रामार्फत समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। समर्थ भक्त प्रामाणिकपणे श्रींची सेवा करत आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे, असे मत राहुल बर्गे यांनी व्यक्त केले। माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी मंदिर उभारणीसाठी आमदार महेश शिंदे यांनी दिलेला शब्द लवकरच पूर्णत्वास जाईल असे सांगितले। विश्वास कुंभार यांनी मंदिर उभारणीमागील भूमिका आणि कार्यवाही याविषयी माहिती दिली। या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या उपक्रमांना सातत्याने प्रसिद्धी देणारे पत्रकार साहिल शहा यांचा राहुल बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोरेगाव आगारातील वाहतूक नियंत्रक आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रल्हाद बर्गे यांच्या वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, कोरेगाव विकास आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका व समर्थ भक्त यावेळी उपस्थित होते। सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ।
आसरा माता बापाई संकटी भावे निर्वाणे सत्सावे तुरम जय देव जय मन मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव श्री श्री कोणी अवतार जय भगवान श्री चरण निर्माण सुवर्ण चंद्र समाधि जय देव श्री गुरु आरती ओ माता आरती ओ सुना जय देव सहाय चंद्र सुये आभाग्य श्री जय नाम हरि सदा कैसाहि प्रसन्नो भूमि सर्वाद जन्म मरणाता जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओ वाला आरती ओ सुता जय देव जय आचले हरे मन साधे उन्मन विश्ववानाची साधी बरोबर एकाजनाचरी श्री दत्ता जय जय शनी मस्कटी हरी हरी संगा तुमची गुरु नाहिया जय देव सदा वसुता स्वामी नरसुता रंगलेला स्वामी सुधारी दत्ता
ओ माझा जीवन कल्पतरू महाराज ओ माझा जीवन कल्पतरू दुर्गे दुर्गटपारी दुर्गन सौदारी नाथनाथी अंबे वरनाजी स्वारी वारी वारी जन्मा देवारी आदि परलो भगवान करी वारी जय जय देवी जय मैया दुर्गरी चक्रे आकरंगी जय देवी जय देवी त्रिभुवनो मयि पादा दुराई नामी सारी चमने ब्रह्मनाथा देवा देवता सबोने आरती मुक्तो वालो देवानो वालो अपने के पुत्रगारी पकारो हरि सद्गुरुनाथा माया श्री गुरुनाथा कावे करना कमलावरी प्रेरिलानाथा जय रामो पुरोहितानो देवा पुरोहितानो आचार्य साधुनामा पुरोहितानो आरती सद्गुरुनाथा आचार्य श्री गुरुनाथा कावे करना कमलावरी प्रेरिलानाथा सर्वमे पूजन केले छोड़ो पुजारी सेवा छोड़ो पुजारी सामान्य जीवन मंद साधे पुजारी आरती सत्संग पावन कर्मे आचरण पूजन देवमान मनेन तमेव मानव तमेव सर्वभूतकाल तमेव दिव्य तमेव तमेव सर्वं देवते ऐन माता देवा सर्वं नारायणाय समर्पयामि सर्वं निजवन्दनाय नामोदरमादुर्यं श्रीराम माधवं शिवासं हनुमीनायकं ओम यज्ञेन नमैदं तदेवासानि धर्माणि प्रथमान्यासन् श्रीहनाकं महिमानस्य सहस्रपूर्वे खाद्यासन्ति देवाः शिवे शिवे द्वये विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णब्रह्माय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अनन्तकोटि ब्रह्माण्डनाय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधर योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझा नमस्कार. आज श्री स्वामी समर्थ परिवाराची एक आपल्या ह्याच्यासाठी आलेले आहे. तर तुम्ही म्हणाल की दादा आज इथं पहिल्यांदाच दिसत आहेत आणि स्वामी परिवाराचे कसे म्हणताय तुम्ही? तर आवाज येत नाही. आवाज येत नाही माझा. एक स्वामी भक्त आरतीसाठी आले. तुम्ही म्हणाल की आज दादा इथं दिसत आहेत आणि तुम्ही परिवारातले कसे म्हणताय? तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यावेळेला एक छानपैकी स्वामींची मूर्ती मला त्यांच्या टेबलावर दिसली. म्हणजे ते स्वामी भक्त आहेत म्हणून दिसले. आता त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या कामामुळं प्रत्येक वेळेला ते मंदिरात यायला किंवा आरतीला येतीलच असे नाही. असे कितीतरी भक्त स्वामींचे आहेत की ते मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण ते स्वामी भक्त आहेत. तसेच हे आपल्या राहुलदादा स्वामी भक्त आहेत आणि त्यांचं कुटुंबही स्वामी भक्त आहे. हे आम्हाला आज कळालं. तेव्हा या स्वामी भक्त कुटुंबासाठी एका आपण जरा परिवारचे रावदादा परिवारचे आता वेगळी ओळख काय करून घेणार, पण एक आपल्या इथं आले आणि कार्यक्रमाची एक परंपरा असते किंवा प्रोटोकॉल असतो की आज आपण त्यांची ओळख करून थोडीशी त्यांची संपूर्ण ओळख मला माहिती नाही तो करता येणार नाही. आणि सगळ्याच बाजू त्यांच्या कला काय असतील, विद्या काय असतील, काय असतील ते आपल्याला माहीत नसतात. पण ते जिल्हा नियोजन समितीचे एक प्रभावी सदस्य आहेत आणि
तालुक्याचे किंवा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री महेशजी शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहेत आणि या त्यांच्या निकटवर्तीय असल्यामुळं त्यांनी कोरेगावातली बहुतेक रस्त्याची कामं ड्रेनेजची कामं गल्ली बोळाचे सगळे केली आणि नीळगंगा नदीवरती जे तर त्यांचं कोरेगाव आलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट काम म्हणजे तर बाकीच्या ग्रामपंचायतीने त्या शहराने सुद्धा आदर्श द्यावा अशा प्रकारचं ते काम आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांची खरी कल्पना येईल असे या आपल्या कोरेगावच्या विकासात हातभार लावणारे राहुलजी दादा यांचा आम्ही स्वामींचा प्रसाद देते त्यांना तो त्यांनी स्वीकारायचा सांगून आहे. इकडे बघा इकडं. एक असं म्हणतात खरं काय खोटं काय आता ते ओळखायचं प्रत्येकाने प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं त्याची पत्नी उभी असते म्हणून ते पुढं जाऊ शकतात किंवा यशस्वी होतात तर अशा गावकऱ्यांच्या सन्मानवरती मुलींना पण आम्हीचा प्रसाद देतोय त्यांनी स्वीकारला. यानंतर नारायण नाईकजी बर्गे माझी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे इंद्रजित आणि गेल्या गुरुजयंतीला महेश शिंदे महेश बर्गे यांनी दत्तांची मूर्ती आपल्या स्वामी मंदिरात अर्पण केलेली आहे अभिनंदन त्यांना स्वामींचा पंधरा करायचं आहे या पाहिजे पाटील सर दादांना कल्पना येतो दादा आमचं मंदिर 84 पासून चालू केलेलं आहे आणि आत्तापर्यंत तिथे हळूहळू प्रगती चालू आहे. वर्षातून आम्ही 5 कार्यक्रम करतो आणि या गेल्या 40 वर्षात कधीही या कार्यक्रमात खंड नाही पडून दिला. फक्त आम्ही स्वामी काही लोक म्हणतात स्वामींचा प्रचार नाही केला तुम्ही पण आम्ही त्या स्वामींना म्हणतो स्वामी असे म्हणतील तू कोण स्वामींचा माझा प्रचार करणार माझा मी समर्थ आहे आणि बरोबर वेळ आली की स्वामींनी सर्व कोरेगावातले भक्तगण गोळा केले जे आमच्या लक्षात नाही किंवा समोर नाही अशा लोकांना सुद्धा त्यांनी इथं आणून उभं केलं तेव्हा सर्वांची साथ आमच्या स्वामी समर्थ सेवा केंद्राला मिळावी. यानंतर आम्ही या 5 कार्यक्रमामध्ये खरं तर हे वाढवण्याचं काम हे सोशल मीडियाने केलं वर्तमानपत्राने केलं आणि आमचं सौभाग्य असं आहे की हे जे मंडळी वार्ताहर मंडळी किंवा चॅनलवाले आहेत हे सर्व स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तर कोरेगावात खूप प्रसार झाला. जे या कार्यक्रमानंतर आम्ही सर्व गुरुदारांचे स्वामींच्या प्रसाद घेऊन स्वागत केलं होतं परंतु त्यावेळेला लोकमतचे ज्येष्ठ नव्हता आणि सप्ततारांचे संपादक त्यावेळी हजर नव्हते आज हजर आहे तेव्हा त्यांना सुद्धा आम्ही आज स्वामींचा प्रसाद देतोय तो त्यांनी स्वीकारत आहे. श्री साहिल शहा श्री साहिल शहा श्री साहिल शहा
आणि एक महत्वाचं गोष्ट सांगतो, या आपल्या मंदिराच्या नवीन बांधकामासाठी मुलगी बडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आज 1,11,111 रुपये आपल्या श्री स्वामी समर्थ. आज इथे स्वामी समर्थांच्या आरतीला सर्वांनी राहुल दादांना बहिणींना बोलवून सर्वांना बोलवून मंडळाचे आभार. काकांनी आत्ताच सांगितलं की राहुल दादा स्वामी समर्थांच्या समर्थ आहे. तसंच परवा ते मी पोस्ट करतो असाच विषय निघाला. काय महेश मला म्हणजे काय म्हणजे परवा होतं काय ते काय हो म्हणलं दादा ते मंदिराचं काम चाललंय तर असा विषय सहज विषय निघाला. तर बोलता बोलता दादा म्हणजे अरे कोण मी दरवर्षी नेहमी वाढदिवसाला सामाजिक कार्य जनहिताचं काम करतो तर ह्या वर्षी आपण तिथं मंदिरासाठी येतो. म्हणजे विचार बघा एका मिनिटात म्हणजे काय नाही देवासाठी आपण ईश्वर सेवा म्हणजे जनसेवा आहे. लगेच म्हणजे तू विचार करणार काय पाहिजे काय नको किती पाहिजे त्यांनी बी काय नाही म्हणजे त्यांना काय विचार एका मिनिटात म्हणजे काय म्हणजे तुम्हाला इच्छा म्हणजे की त्यांनी 1,11,111 रुपये लगेच स्वामी मंदिराला म्हणजे हे विचार जे ते त्यांच्या पहिल्यापासून आहेत आणि आता त्यांना स्वामींचा काय परिस्थिती याची ती येईलच हे जे मंदिरासाठी मदत केली त्यामुळे. त्याच पद्धतीने जसं स्वामींनी सांगितले की आमदार मंदिरात 4-5 दिवसापूर्वी काका असतील त्यांच्यावर आम्ही एक शिष्टमंडळ आमदार साहेबांना पाठीचं भेटायला गेलो. साहेबांना असंच सांगितलं म्हणजे दादांनी असं मदत केली. म्हणजे आपण सुद्धा मंदिरात किती काम राहिलं आम्ही 4-5 जण साहेबांनी एका मिनिटात सांगितलं जेवढं इथून पुढे राहिलेलं काम आहे तेवढं सगळं मी स्वतः करू. त्यामुळे कोरेगाव तालुक्याला एक आता आध्यात्मिक दैवती आमदार मिळाल्या त्यामुळे कुठलेही आणि विकासात तर काकाने सांगितलं गावात काही होत नाही तालुक्यात काही नाही तिथून पुढे सुद्धा सगळ्या बाबतीत आणि जसा शब्द दिलाय तसं राहुल साहेबांना परवाची गाडी सांगितली राहिलेलं सगळं काम बहुतेक पुढच्या गुरुवारी येण्याचा प्रयत्न आमदार साहेब करतील आणि राहिलेलं सर्व कामाची काम चालू करायला आलो सांगितलेलं आहे. पुढच्या गुरुवारी ते सुद्धा नाही राहिलं असेल ते सर्व काम पूर्ण करीत नेणार आहे. आणि हे सगळं चाललंय हे मंदिरासाठी चाललंय ह्याबद्दल फार आनंद होतोय. गावात आपल्या स्वामी समर्थांचं सगळीकडे प्रत्येक गावात गेलं की स्वामी समर्थांचे मत आता सगळे अजून इथून पुढं काका राहुलदास आता बोलतीलच तर तुम्हाला आमच्या आमदार महेश शिंदे साहेब कुटुंबियातून काहीही लागेल स्वामी समर्थ मंदिरासाठी किंवा परिवारासाठी ते आम्ही संपूर्ण देण्याचा प्रयत्न करू एवढं सांगतो. अशी मी त्यांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. खरं तर बऱ्याच दिवसात मला इथं स्वामी समर्थांचे आम्ही बघत आहोत आणि जसे काका म्हणले की माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे माझं ऑफिसमधलं जो प्रवेश असतो तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरू होत असतो. ज्याला जे शक्य असेल त्या पद्धतीनं भक्ती व्यक्त करत असतो. तर मी बघतो खरं तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं असं बैठक स्वामींची आपण सगळ्यांनी आयोजित करता आणि या इथं आमच्या सगळ्या आईसारख्याच आमच्या बहिणी आहेत आणि इथं सगळे तरुण मुलं सुद्धा आता इथं दिसायला लागले आहेत. खरं तर स्वामींचे गीत जरी ऐकलं तर त्या गीतामध्येच आहे आशेची शक्य करतील स्वामी. त्या युक्तीप्रमाणे आज आपण जो संकल्प घेतला हा कोरेगाव शहरामध्ये स्वामींचं मंदिर करायला तर ह्या स्वामींच्या जर एवढी शक्ती तुम्ही आम्ही काहीच नाही तुम्ही फक्त संकल्प साधायचा आणि ते पूर्णत्वात नेण्याचं काम सुद्धा स्वामीच करतायत. तुम्ही आम्ही
अहमपणाच्या भावनेत नाही तर उपकृत भावनेने करत असतो. मगाशी महेश म्हणला की तुम्हाला प्रचिती येईल, पण तुम्हाला आता खरं सांगतो माझी बायको इथं आहे आणि आमचं लग्न करण्यासाठी तिथं स्वामींच्या खूप दिवस झालं जप देते. आता ह्याच्यापेक्षा काही चांगली प्रचिती मला अपेक्षित नाही. त्याच्यामुळं बायकोचं काय म्हणणं असतं की जर देवाचं दरवर्षी अक्कलकोटला जायचं तर आम्ही 2-3 वर्षात एकदा तरी अक्कलकोटला जाण्याचा प्रयत्न करत असतो. कारण बायको चांगली भेटली सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं स्वामीजीची आम्ही त्या दिवसापासून ऋणातच आहोत. आज ही कोरेगाव शहराच्या विकासामध्ये आमदार महिदारांचा वाटा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रात तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जो काही आता इथे सहभाग होतोय त्याबद्दल आमदार महिदार सुद्धा खुश असतात. मी तुम्हाला नक्कीच वाईट देतो, तुमचा जो मंदिराचा जो विषय आहे स्वामी समर्थांचाच आहे, त्यामुळे तिथं कुठलीच अडचण येणार नाही. पण मी सकाळीच आमचे साळुंके काका असतील, कुंभार काका असतील, साई शाह असतील, त्याच्याबरोबर सुद्धा हा सगळा जो बाहेरचा सुद्धा जो पोर्शन आहे तो आपण एक आर्किटेक्ट देऊ आणि हा पूर्ण एरिया एक स्वामी समर्थांचं देखणं रूप मंदिराकडे जाताना त्यासाठी आपल्याला काही लाईट्स लागतील. तिथं स्वामीचे फोटो आपल्याला कशा पद्धतीने करता येतील आणि छानपैकी एक संध्याकाळच्या तुमच्या आरतीच्या टायमिंगला एक साऊंड आणि स्वामी समर्थांचे जप चालू होतील. अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण की एखाद्या आपल्या कोरेगाव शहरामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी जरी लोक आली तर ते स्वामींचे आपल्या जप कानावर पडतील, त्यातून आपल्याला सगळ्यांना ऊर्जा शक्ती मिळेल. अशा पद्धतीने काहीतरी करू असं नक्कीच मी तुम्हाला ह्या ठिकाणी आश्वस्त करतो. आणि आपण सगळ्यांनी एक भक्त म्हणूनच मी इथं आलेलो आहे. आपण तरी सुद्धा एक आमचे राजू काका आज लग्नाचा वाढदिवस, काल त्यांचा वाढदिवस, सकाळी आमच्या दिदीचा फोन चालू होता आणि काका म्हणल्या आरती तिने विनंती केली आणि मी म्हणलं आरती घ्यायची तर त्यांना कशाला कोणाला काय म्हणतात मला माहितीच नव्हतं राजू काका तुम्ही असा. पण आम्हाला तो पण आज येऊन भेटला. काल वाढदिवस होता त्यांचा, आज लग्नाचा वाढदिवस, तिथं आठवडा तर सगळा घराचा आनंदी दिसतोय. तुम्हाला सर्वांना काकांनाही शुभेच्छा देतो लग्नाच्या वाढदिवसाच्या. आपण आम्हाला इतक्या प्रेमाने आगत्यानं दोघांना सहकुटुंब बोलवलं. आज स्वामीजींच्या आरतीत आणि सगळ्या खर्च राजकारणामुळे कधी कधी आम्हाला पण फार क्लेश होतात, त्रास होतात. त्यावेळी नक्कीच मी स्वामींची अशक्य ही शक्य करतील स्वामी हे मी कायम गाणं ऐकतो आणि पुन्हा एकदा ऊर्जा मिळते आणि त्याच ऊर्जेतनं आम्ही काम करत असतो. अशाच पद्धतीने स्वामींनी आमचं ही बळ उद्दीपित करावं, द्यावं ही आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आभार.